नमस्कार. आज आपण जमलो आहोत जागतिक कविता दिनानिमित्त, जो की आपल्या साई इंडस्ट्रीज परिवाराने म्हणजे आपल्या HR डिपार्टमेंटने तो कार्यक्रम आयोजित केला. तर कवितेसंदर्भात बोलायचं म्हटलं तर आता जसं सरांनी इंट्रोड्यूस केलं, कवी भरपूर झाले. बरेचसे कबीर आहेत, म्हणजे संत कबीर आहे, बरेचसे कवी आहेत. कवी कुसुमाग्रज आहे, ज्यांचे की आपण शाळेमध्ये शिकलो त्यांच्या कविता. त्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे कविता लिहावी कोणावर. आपल्या आयुष्यात वेगवेगळे पार्ट येतात, वेगवेगळे व्यक्ती येते, मग ती म्हणजे मेल असो किंवा फिमेल असो. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आपल्या आयुष्यात ज्यांनी आपल्याला या जन्माला घातले तो म्हणजे आपला बाप. सगळे तुम्ही माहितीच आहे, पण म्हणजे अगदी कोणत्या भावना दुखवू नये ते ठीक आहे. बट बाप ही अशी व्यक्ती आहे की तो जर नसला तर आपल्या डोक्यावरचं थोडक्यात आभाळ हरपल्यासारखं. तर त्याची छोटीशी म्हणजे एक 7-8 ओळी आहेत, त्यांनी मांडल्यात. म्हणजे प्रयत्न करतो, पटले तर नक्कीच दाद द्या. तर आजच्या कवितेचं शीर्षक आहे बाप. बाप असतात थोडे नारळ पाणी, बाप असतात थोडे नारळ पाणी, बाहेरून कठोर पण आतून गोड पाणी. पाण्याचे महत्व जसे कळत नाही कोणाला, जसं आपण पाणी आज इतर वेस्टेज जातं, तसं पाण्याचं महत्व आज कळत नाही कोणाला. तसंच आजच्या जगात बाप अजून सुद्धा कळत नाही या लेकराला. म्हणजे आता आज नवीन नवीन गोष्टी येते ते आपल्या समोर, काय होते, कोण काय कृत्य करते. बहुतेक लोक झुरतात पण त्या गोष्टीसाठी. ठीक आहे, बाप असताना कोणतंच दुःख आपल्याला मोठं वाटत नाही. अगदी काही झालं तरी बाप आपल्या मुलाला एकटं सोडत नाही. आई जशी संसाराची आपली जननी आहे, संसारमध्ये जसं देवी पार्वतीचं नाव घेतलं जातं तसं शंकराचं नाव घेतलं जातं की ते महाकाल म्हणजे थोडक्यात सगळ्यांचे वडील, ज्यांनी सृष्टी निर्माण केली. तर तिसरी ओळी पुन्हा घेतो. बाप असताना कोणतंच दुःख आपल्याला मोठं वाटत नसतं, पण उभ्या आयुष्यात बापाला कडकडून मिठी मारायचं तेवढं राहून जातं. ही शेवटची लाईन एवढंच बोलून थांबतो. थँक्यू.